नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपला चॅनल। आजची ही बातमी इतकी विचित्र आणि धक्कादायक आहे की ती पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल। कल्पना करा, रात्री अंधारात तुम्ही टॉयलेटमध्ये जाता आणि अचानक आत काहीतरी चमकतंय असं दिसतं, पण ते काही साधं नसतं, ते असतात डोळे। होय मित्रांनो, अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण रात्री उशिरा आपल्या घरी टॉयलेटमध्ये गेला होता। घरात अंधार होता आणि त्याने लाईट न लावता टॉयलेट वापरण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात त्याच्या नजरेस काहीतरी विचित्र दिसलं। टॉयलेटच्या आत काहीतरी हलत असल्यासारखं वाटलं आणि त्या अंधारात दोन लहान लहान चमकणारे पॉइंट्स दिसले। सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण पुन्हा नीट पाहिल्यावर त्याला कळलं की ते काहीतरी वेगळंच आहे। त्याला वाटलं, हे नक्की काय आहे? भीतीने त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं। त्याने लगेच टॉयलेटचा लाईट चालू केला आणि जे त्याने पाहिलं ते पाहून तो पूर्णपणे हादरून गेला। टॉयलेटच्या आत एक प्राणी लपलेला होता। काही लोकांच्या मते तो उंदीर, साप, बेडूक असू शकतो, ज्याच्या डोळ्यांमुळे अंधारात रिफ्लेक्शन दिसत होता। हा प्रकार इतका अचानक झाला की त्या तरुणाने लगेच मागे पळ काढला। या घटनेचा व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि पाहता पाहता तो व्हायरल झाला। लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या। काहींनी म्हटलं, हा फक्त प्राणी आहे, घाबरण्याचं कारण नाही, तर काहींनी याला भूत किंवा काहीतरी रहस्यमय असंही म्हटलं। काही लोकांनी तर मजेशीर मीम्स पण बनवले। तज्ज्ञांच्या मते अशा घटना अनेकदा घडतात। टॉयलेट किंवा ड्रेनेजमधून छोटे प्राणी आत येऊ शकतात। अंधारात त्यांच्या डोळ्यांवर लाईट पडल्यामुळे ते चमकत असल्यासारखं दिसतं, त्यामुळे लोक घाबरतात आणि गैरसमज होतो। मित्रांनो, अशा घटना टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा। नेहमी टॉयलेट वापरण्यापूर्वी लाईट लावा। टॉयलेट स्वच्छ आणि बंद ठेवा। ड्रेनेजमध्ये जाळी लावा। काही संशयास्पद दिसल्यास लगेच दूर राहा। तर मित्रांनो, ही घटना खरी आहे का की फक्त एक गैरसमज हे अजून स्पष्ट नाही। पण एक गोष्ट नक्की, अंधारात काहीही दिसलं तर लगेच निष्कर्ष काढू नका। तुम्हाला काय वाटतं, हे खरंच काहीतरी भयानक होतं का की फक्त एक प्राणी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच व्हायरल न्यूजसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।